करावे लागतील, प्रयत्न कठोर करावे लागतील, प्रयत्न कमालीचे जिकिरीचे करावे लागतील आणि सुजित शेवाळेमध्ये ती क्षमता निश्चित आहे, परंतु त्याला थांबवण्यासाठी गोलंदाज ज्याचे मागच्या काही टुर्नामेंट दर्जेदार कामगिरी केली अनिल काटेकर. हिअर वी गो. पहिला चेंडू सेकंड हाफ मधील अनिल काटेकर टू सुजित शेवाळे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, चेंडूला भिरकावून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी बिग 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 सिक्सर आणि ही सुरुवात आहे सुजित शेवाळे. पहा काय फटका खेळ आहे. जसं सांगितलं रोहित सरांनी, पहिल्या चेंडूपासून सातत्यानं आक्रमक खेळण्याचा पवित्रा सुजितचा राहिला आणि तोच पवित्रा पहिल्या चेंडूवरती सुजितच्या माध्यमातून दाखवलाय. म्हणून तर म्हणतात ना, सुजितला आता इथं सांगावं लागेल, थांबलो नाही थांबणारही नाही, खचलो नाही खचणारही नाही. किती येऊ द्यात अडतय आणि कितीही दाबांचा पाठलाग येऊ द्या, मी संपलो नाही आणि संपणारही नाही हे आता सुजित सांगतोय. जबरदस्त सुरुवात, आक्रमक सुरुवात. अनिल काटेकर यांच्यावरती देखील प्रेशर आहे. पाहूया पहिला चेंडू 6, दुसरा कशा प्रकारे कमबॅक करणार अनिल काटेकर. दुसऱ्या चेंडूवरती सुजितचा ब्लास्ट, अद्भुत, अविश्वसनीय, दर्जेदार, क्वालिटी, हाय 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 अँड हँडसम षटकार. रोहित दादा पहा, 42 धावांचं टार्गेट असताना तुम्हाला असं वाटत होतं टार्गेट खूप मोठं आहे. आता समीकरण पहा, 10 चेंडू 30 धावांची गरज. आता समीकरण जर समीकरण वाटलं तर अगदी जवळ वाटायला लागले. म्हणजे ते दिसणाऱ्या गोष्टी आणि असणाऱ्या गोष्टींमध्ये फरक आहे. आता हा फरक इथे दिसतोय आपल्याला. राहिलेल्या 10 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. अजूनही मॅक्झिमम सुजितचा प्रयत्न असेल या षटकामध्ये 15 धावा बनवण्याचा. राहिलेल्या जर षटकामध्ये 17 ते 18 धावांचं टार्गेट राहिलं आणि ते 6 चेंडू जर सुजित खेळला तर नक्कीच लव स्टार 11 युवती संघ एक वेगळ्या निकालासाठी तयार असेल. ज्या प्रकारे फलंदाजी सुरुवात केलेली आहे, पहिल्या 2 चेंडूवर की 2 धमाके आपण पाहिले सुजितच्या बॅट मधून. आता मात्र खूप प्रेशर असेल अनिल काटेकर यांच्यावरती, ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. एक वेगळा प्रयत्न अजित आदेश राहतो या ठिकाणी. शॉर्ट लेगला थोडंसं लांब राहायचं, एवढं जवळ अलाव नसतो खरं तर. प्लीज थोडंसं लांब सर. रोहित दादा या पोझिशन बद्दल काय सांगाल? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण खूप दिलेल्या असतील किंवा नसतीलही, देणारे मित्र आहेत त्यांच्यासाठी माहितीसाठी. क्रिकेटमधील सर्वाधिक जवळची पोझिशन, फील्ड पोझिशन जर कोणती असेल ती म्हणजे आता सजवण्याचा प्रयत्न केला आहे. ती पोझिशन सर्वाधिक जवळची पोझिशन क्रिकेटमधील, ती पोझिशन आता आपण सजवलेली पाहायला मिळते. पण सर मी तर म्हणेन या पोझिशनने सुजितला फरक पडणार नाही. सुजित त्याच्या चान्समध्ये, त्याच्या आक्रमकपणामध्ये क्रिकेट खेळल्यात कोणती शंका नाही. पाहायची तिसरा चेंडू, लोअर फुल टॉस, फटका फसलाय का? नाही, फटका खूप लांब आहे. किरण काटेकर बाहेर. सलग 3 चेंडूवरती 3 धमाके सुजित शेवाळेच्या बॅट मधून आणि पुन्हा एकदा दाखवून देतोय कराड क्रिकेट असोसिएशनचा टायगर कोण आहे तर सुजित शेवाळे, मॅन फ्रॉम शेवाळवाडी. आज संपूर्ण संघामध्ये संतोष आदिगप्पा जयदीप यांची अनुपस्थिती असताना प्रथमतः फायनल पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेल्याने फायनल मध्ये आपला धुमधडाका दाखवताना सुजित शेवाळे. प्रेक्षक देखील त्याची बॅटिंग एन्जॉय करतात. लगातारचे 3 षटकार. प्रेशर ना पद बडा ना कद बडा, जो मुसीबत में खड़ा वही होता है सबसे बड़ा. बिग बिग ह्यूज ह्यूज अँड ह्युमंगस. क्या बात आहे मित्रांनो. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया सुजित शेवाळे यांच्या फलंदाजीसाठी. अनिल काटेकर यांच्यावरती चढवलेले भीषण हल्ले, या हल्ल्यांचं कोणतंही उत्तर नाही गोटेवाडी संघाकडे. पहिल्या 4 चेंडूवरती 4 मोठे षटकार आपण पाहतोय सुजित शेवाळेच्या बॅट मधून. सर रोहित दादा, मैदानाच्या बाहेर तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, त्या प्लॅनिंगचं एक्झिक्युशन हे मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं असतं. प्लॅनिंग तर झालं होतं, प्लॅनिंग वरती पाणी फेरण्याचं काम हे सुजितच्या माध्यमातून केलंय. 4 चेंडूवरती 4 षटकार आणि तेही वेगवेगळ्या एरियाज मध्ये. आणि मी म्हटलं होतं सर, त्या पोझिशनचा, फिल्डिंग पोझिशनचा सुजितला फरक पडणार आहे. कारण सुजित अशा प्रकारचा फलंदाज आहे, तो कुठेही फिल्डिंग लावा, त्याच्या बॅटला चेंडू कनेक्ट झाला 6ला 6 मारणार का, ही मस्त बॅटल होणार आहे. 5वा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असेल. पाहूयात. 5वा आलाय. क्या बात है यार, क्या बात है. 5 चेंडूवरती 5 षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मी सर्वांना विनंती करेन टाळ्या वाजवूया सुजितच्या फलंदाजीसाठी. जे प्रेक्षक, काय झालं? झाडाला थटलाय ना, झाडालाच आहे. थांबा, तारेला लागला असेल तर नाहीये, तारेला लागला असेल तर नाहीये. थांबा, पंच बघा कुठे लागला. युट्यूब दादा बॉल लागला कुठे जरा कळवा. तिथेच लागला का? बॉल आतमध्ये थांबलाय का? ओके, रन नाहीये म्हणजे या चेंडूवरती. चला पहा, ऍक्सेप्ट करणं गरजेचं असतं रोहित दादा. ते ऍक्सेप्ट केलं सुजित, म्हणून म्हणतात ना
खोटं खेळून जिंकण्यापेक्षा खरं खेळून हारला तरी चालेल पण प्रामाणिकपणा सुटता कामा नाहीये हे सुजितनं दाखवलंय. आणि जो खेळाडू प्रामाणिकपणे खेळतो निश्चित सर विजय त्याचा होतो, यात कोणती शंका नाही. पाहूया सुजित, 5वा तर लागला होता परंतु नशीब गोटेवाडीचं, नशीब अनिल काटेकरचं, 5वा वाचलाय. शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार का की सिंगल काढून स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार? पहा जबरदस्त फटका, क्या बात है, व्हॉट अ शॉट, व्हाट अ शॉट, क्या बात है, क्या बात है. ब्रिलियंट स्ट्रोक बाय सुजित शेवाळे, व्हॉट अ शॉट. काय फलंदाजी केली आहे मित्रांनो. सचिन मोहिते यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आविष्कार या फटक्यासाठी. लाजवाब. हे आहे क्रिकेटचं सौंदर्य आणि क्रिकेट हा खेळ आम्हाला का आवडतो तर अशा प्रकारचे फटके आपण फक्त क्रिकेटमध्ये पाहू शकतो. लाजवाब. कित्येक मॅचेस मी युट्यूब वरती पाहिल्या, रात्र रात्र या युट्यूब वरती क्रिकेटच्या मॅचेससाठी जागवली, पण त्याच्यामधील सर्वाधिक हे 5 षटकार मनाला प्रभावित करणारे पाहायला मिळाले. म्हणजे प्रत्येक एरियाज मध्ये एक एक षटकार पाहायला मिळाला. पहिला षटकार